अचानक भयानक ठरलं आहे बाहेर. आणि हे बघा एक्सप्रेस म्हणजे माझी नाही तर ती चालवणार. मी तुम्हाला टूर देतो म्हणजे आलं पोच. कारण मी एवढा हार्डवर्क करतो तुम्ही सपोर्टच नाही करत आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा न्यू व्लॉग खास करतो मी चालू गावाला. अचानक भयानक ठरलं आहे बाहेर. आणि चालू कान डोर घेतले कानासाठी सेफ. माझं मी आणि फक्त मम्मी चाललं आहे. पप्पा तिकडं पेट्रोल आमच्या इथं पेट्रोल भरतायत. आता येतील बघू आता काय काय क्लिप काढायला भेटतील की नाही बघू. चला कालचा ब्लॉग पण एडिट झाला. काल थोडा लेट झाला. कालची थोडी एंडिंग पण केली नाही. सवर शाळेत केलं आहे मी. चला बघा आता मी ट्रेनमध्ये एक्सप्रेस. मला व्ह्यू दाखवतो कोकणातला कसं. कोकणातला आहे बघा व्ह्यू. व्ह्यू पाहिजे सगळे फेरीवाले या जर्नल कान टोपली लावली आता काय. सो आता मी मानगावला पोचलो. जाऊ ते फेरीवाले मानगावला बसल्या. मानगावच्यानंतर अजून 5 स्टेशन स्थानक आहेत. 5 स्टेशन आहेत. त्यानंतर मग डायरेक्ट खेडला जायचं आहे. तिकडून मग बस पकडून मग घरी. चला आता भेटूया खेळला. सो गाईस मी आता आलो खेळला. हे बघा एक्सप्रेस म्हणजे माझी नाही तर ती चालवणार. तुम्हाला अगोदर खेळचा हे पूर्ण बदललं आहे. मी बघितलं असं इंस्टाग्रामवर पण. आता मी पण दाखवतो बघा. हे बघा आता मी बाहेर निघेल पूर्ण बदल तुम्हाला दाखवतं कसं झालं आहे. हिस्ट्री पकडायची ना. हां बघितलं असं कसं बदललं आहे पूर्ण. केस कसे झाले. बघा आता मी आलो आहे. हां मग रस्त्यानं जायचा. मी दुसरे की नाही बाहेर. इथं मागं मम्मी आहे. मी चाललो आहे. सामान काय घेतलेलं आहे सामान. आता चाललो आहे. हा आमचं मी कुठलं मंदिर आहे. हा विठ्ठोबा रखुमाई मंदिर आहे. इथून आता सरळ जायचं नाही. इथून चाल ना असं सरळ रस्त्यानं कोण जाणार आहे. इथून चल. इथून लई फिरून जायला लागतं का मम्मी. चल इथून चल. सो अजून एक मित्र भेटला आहे तिकडं. आता घरी जाऊन भेट. सो फायनली गॅस मी आता घरी पोचलो आहे. मी तुम्हाला टूर देतो म्हणजे आलं पोचलो आहे घरी. तुम्हाला कसं सांगतो आता. आमचा हे इथं हे करतात शेतीवाडी यांचंच आहे. इथं एकदम हे केलेलं आहे. इथं आंब्याचं झाड आहे. मस्त कैरी बिरी उगतात. इथूनच आम्ही इथून पडला उचलायचा आणि खायचा आपण. आणि हा सगळं आत्ता म्हणजे झालं असतील एक बनलेला रोड. त्याचा पहिला असं चिखल एकदम माती सारखा असायचा. आणि मग हा आमचा घर आहे. हा आमचा घर फुल तिथपर्यंत एकदम एक्सटेंड. आणि आतमधून बघायला गेलं तर आतमधून तुम्हाला दाखवतो कसं आहे. हा इथं आता सध्या प्लास्टिक आहे कारण थंडीचा दिवस मच्छर विच्छर येतात चावतात. त्यामुळे हा असा प्लास्टिक लावलेला असा. ओके. आणि हे असा बाबाने आता रिसेंटलीच बनवलेले टेबल. हे बघा डायनिंग टेबल. आणि इथं सोफा विफा बनवलेलं आहेत. थांबा तुम्हाला लाईट ऑन करून दाखवतो. इथं एकदम डायनिंग टेबल असा म्हणजे डायनिंग टेबल नाही का बोलतो त्याला सोफा. बाबा इथं झोपतात. आई इथं झोपते. आणि हा मी. हा करता घातला. हा घेतलेला सागरला ती होडी घ्यायची होती ना तेव्हाच मी घेतलेली. हेच होते पैसे खायचा.
आवडला तर घ्यायचा बिंदास. ओके मला झोपायचा इथं इथं आई झोपते, इथं भावा झोपतात. इथून आतमध्ये आता मम्मी तिकडे बोलत आहेत. तिकडे किचन आहे. आता सध्या दाखवणार जेव्हा बनवेल ना पूर्ण खाना बिना मस्त पेटपूजा करकेट आहे तब ते को तुम लोग को दिखा दो किचन एकदम मस्त. तिकडे चूल बिल असते एकदम रावसवाली. आणि इथे सध्या कोण आहे नाही खरं तर बोलावं. सगळे जातात खरं तर कामावर जातात. महामित्र खरं सांगतो महामित्र लोक सगळे कामावर जातात. कोण स्कूलला जातो काय काय लोक कामावर जातात. इकडे तिकडे असतात कोण घरी नसतो. मग असा कधी सणाला यायचा कधी पण सण असला कधी तेव्हा यायचा. थांब लाईट बंद करतो. तर लाईट का चालू केली. लाईट बंद करतो. लाईट ही चालू केली. मग तुम्ही सांगा कसा आहे आमचा गाव. खेड आहे. खेडच्या आतमध्ये तर मी सांगू नाही शकत. जर समजला तर तुम्ही याल. मग पैशान करायला आईला बरं ते सांगत नाही. तुम्ही सांगा खेड बीड तुम्ही बघित असं रीलमध्ये कसं असतो तो. हा आमचा एन्व्हायरमेंट आहे. एकदम मस्त रावसाला शांत एकदम असतो. कोण काय नाही. इथं मस्त उलट ब्लॉग म्हणा इथं मस्त असतो. एकदम शांत वातावरण एकदम मस्त थंड बिंड वाटतं. येतो वेळी तर मी तुम्हाला सांगतो एक्सप्रेस सांगतो. ती मांगला सिंधुदुर्ग वाटतं एक्सप्रेस होती त्यात मी बसलेलो. इथं कडे पाहत असताना तुम्हाला सांग नाही आतमध्ये बसू की बाहेर बसू तर इथंच बसतो. इथंच सांगतो तुम्हाला सगळे खान. ही सिंधुदुर्ग एक्सप्रेस होती. ती बोलते ती फास्ट आहे. ती 7 वाजता तुझी होती. ती करीब पोचली 10 वाजता. हा मला पोचवले किती वाजता 12 वाजता पोचवलं आहे खेडला. तिकडं मित्र कधी खेळतात वाटतं. ओके तिकडे जरा भेटून येतो आणि तुम्हाला सांगतो की खायला 12 वाजता. आणि माझ्या पप्पा जेव्हा येतात ना तेव्हा 10 वाजता इथं पोचतात. परफेक्ट. आम्ही जेव्हा आलो तेव्हा 12 वाजता पोचलेलं भाई. आणि 4-5 3-4 वेळेला काय बोलतात त्याला क्रॉसिंगला लागली ट्रेन. भाई काय बोलायचं आता बघू काय जेवणला म्हणतं आहे तुम्हाला सांगतो. आणि हां इथं काय रेंज बी नसते. तर काय टायमासाठी काय नसतो. तिकडे टी व्ही असते. तिकडे टी व्ही बघायचा DJ लावायचा DJ लावायचा. तो हे काय बस टायमासाठी काय मोबाईल आहे. जो काय इन्स्टॉलेट ते ऑफलाईन गेम आहेत ते खेळायचे. याचं आपलं असं बोलायचा काय ना काहीतरी बोलतच असतो. टाइमपाससाठी तर बोलायला लागतो. आता काय आता करतो इथं आजच आहो. उद्या तिकडं उद्या किंवा संध्याकाळी जाणार हो तिकडं दापोलीतच. कारण की माझी बहीण तिकडं कॉलेज आहे ना तिचा माझ्या बहिणीचा तिकडं ती शिक्षण करते. त्यामुळे मी आता तिकडं तिला भेटायला चाललो आहे. कारण मला क्रिसमसची सुट्टी पडली ते काय भेटून नाही दिला. भेटून आल्याच्यानंतर मग डायरेक्ट मुंबईला जाईन. त्यानंतर माझे पेपर आहेत 5 तारीखपासून. एक्सप्रेसचं ट्रॅव्हलिंग बघायचं ना तर मी तुम्हाला इथं नाही इथं हाताच्या इथं वरती आहे ना तिकडं मी मला हे देईन पेज देईन इंस्टाग्रामचं पेज. तेव्हा तुम्ही फॉलो करा आणि बघा कसं आहे ते. फॉलो आणि लाईक करायचा. शेअर करा कमेंट करा. एकदम मस्त लाईक शेअर सबस्क्राईब सपोर्ट करा मला. कारण मी एवढा हार्डवर्क करतो तुम्ही सपोर्टच नाही करत आहे. किती फक्त 500-600 व्ह्यू येतात बस 700-800 बस व्ह्यू येतात. तर पुढे वाटतच नाही. काय बोलायचं आता मिनी व्लॉग पण आहे त्याच्यावर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. पण तुम्ही फॉलोच नाही करत. बरं ठीक आहे चला. सॉरी तुम्ही आता जेवण खाऊन बसलो आहे. तसंच टाईमपाससाठी बसलो इथं. तुम्हाला एक दाखवू इथं हे बघा कोंबडी काळी कोंबडी आणि ब्राऊन कोंबडा. आता मी तिकडे जाणार ते पलतील. जसंच उठेन ना ते पलतील बघा. त्यांच्याकडेच लक्ष द्या थांबा. आता मी उठेन ना लगेच पलतील. असं फक्त तो तिकडं कोंबडा तिकडे गेला. कोंबडी आहे इकडेच. कोंबडा कुठं पळाला तो बघा. कोंबडी इथंच आहे. पिल्लं पण आहे कोंबडी. ओ माय गॉड.
असंच आम्ही आमचं आता काय टाईमपाससाठी काय. आणि तुम्हाला तर जेवणाचा रूम बघा, म्हणजे जेवणाचा रूम. तुम्ही जर जेवता येतो मी विसरून गेलो जेवणाचा रूम दाखवायचा. आणि हां तुम्हाला हे पण दाखवतो. आमचं हे गॅलरी इथे सध्या हे आईची साडी टाकलेली आहेत. आणि इथं हे काहीतरी आहे. आई शेती करतात आमची. शेती म्हणजे असंच काहीतरी भाज्या बिज्या उगवतात. इथे बघा कोंबडी पकडायची जाते. हे कोंबडी पकडायचे आहेत. कोंबडी राहते आहेत. कोंबडी आहेत पण. हे बघा इथं काय अंदाज काय करतेस. आई फळ खाते कुठला सफरचंद्र. व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ मी. आईला सध्या काय माहिती नाही माझ्याबद्दल. इथून एंटर केला. इथं मग मी हा भात काढते. हा जेवणासाठी काय होतं स्पेशल. काय नाही खिचडी भात. वंडी खिचडी भात. हा खाल्लेला आहे. हा आमचा किचन आहे. हे बघा आमची चुली बोलते चूल. इथून बाथरूम हा वॉशिंग मशीन. 2 नंबर. मम्मी इकडे काय हे काय गाजर आहे हा. इकडे गाजर नाही हारकुंड म्हणजे काय काय तो काय. हळकुंड म्हणजे हळद का आपण काढतो ना. हळद ती हळकुंड आहे. त्यात सुकवणार मग कुटणार. व्हेरी फॅन्टॅस्टिक. इधर सीक्रेट रास्ता इधर से भी जाते. जब कुछ कांड हो गया तो उधर से जाने का ऐसा है. फोन कोणाला नाही लावला आहे. व्हिडिओ ऑन केलाय. हां व्हिडिओ करतोय म्हणजे युट्यूबवर टाकणार आहे. सो आता काय करावं लागतो. तुम्हाला दाखवायचे असतात मी कसं हे करतो. आता तुम्ही मला गाव बघितलं असं कसं आहे. इथं आहे वरती म्हणजे वरती घर येतो तिकडं. आणि ही माई सायकल ती सध्या मी स्वतः पहिल्यांदा घेतलेला माझ्या पैशाने. ती सध्या तर गावाला आता मुंबईला नेणार आहे मी. माई सायकल ही माई सायकल आहे. हिला तर सध्या काय खराब झाली धुळबी लागले. हिला फक्त साफ करायचं आहे बस. माहितून असं बसून तुम्हाला राईट टेशी करू काय इथं बाहेर काढतो जर चालवतो. आणि तुम्ही बघा इथं फोन चिपकून तुम्हाला दाखवतो. चला परफेक्टिव्ह तुम्हाला कसं दाखवते समजत नाही करतं बसत पण नाही. आता मग बघतो ट्राय करतो कसं तरी दाखवतो तुम्हाला. नाही तर असं चालत तुम्हाला दाखवतो असं. हे बघा हे आता बसलो ह्याच्यावर. हा कुठं नाही जात मम्मी बोलत राहते. तर आता फिरवीन मस्तपैकी. ही करता माझी बाईक आहे स्पेशल. चंद्र काय झाले पर म्हणून तुम्हाला जरा स्टेबलायझेशन जरा काय भेटणार नाही. कसं कम्फर्टेबल आहे या.
परत ग्राउंड फिरू दे. चलो चलो कुत्रा घाबरला. तसा टोक असा म्हणजे कसं तुम्हाला दिसायला कसा बांधून चालू कधी दिसतोय की नाही तुम्हाला, बरोबर की नाही. हा कोण? हा अक्षय आणि हे आहे. तिकडे ओमकार पण आहे. सो मला एक चूलचे एक्सपिरियन्स सांगतो, म्हणजे एक्सपिरियन्स सांगतो. मी नाही, मम्मी सांगणार एक्सपिरियन्स कसा असतो. काय ही चूल आहे. तो एक्सपिरियन्स सांग कसा असतो. एक्सपिरियन्स म्हणजे कसं वाटतं इथं बसल्यावर? मस्त वाटतो. थोडीशी गाव तो गाव आहे. मग काय रोज इथेच बसेल काय दिवस नदीवरचा जेवण पण इथून नाही, थंडीतून बरं वाटतं असा इथं बसायला मस्तपैकी. एकदम गरम गरम. हे बघा मम्मी कशी करते. चुला पण जेवण चुलीवरचं छान लागतं. हो ते पण आहे एक. मस्त. मम्मी आता भाकरी करते मस्तपैकी. आज बेत काय आज करताय ना, मटार नाही भेटली तर तो बेट होता मटारचा. मटरचीच बेत आहे. मग थोडीशीच आहे, त्याच्यात पाहिजे होती थोडी. अच्छा थोडीशीच आहे. इथे एक भाकरी झाली. मी पहिला सध्या काढायचा विसरून गेलो. मस्त वेगळा मम्मी बनवते. आता काम झालं आमचं. मम्मी तिकडं भांडी घासली बघा. तर किशनची जरा वाट लागली का मी टोपी घेतली आहे ना, बोला की सर्व टोपी घेतलेली डायरेक्ट. म्हणून आता करता झोपणार आम्ही. जर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. तो बाय गाईस.